श्री साईनाथ रुग्णालयामधील डॉक्टरांच्या प्रयत्नांनी काढला महिलेच्या पोटातील गोळा। देवकी बालाजी अंगारे, राहणार तेलवाडी, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर, वय वर्ष 41। या महिलेच्या पोटात छोटी असलेली गाठ कालांतराने वाढत जाऊन 4.9 किलो वजनाची झाली। पोटात गोळ्याचा जणू डोंगरच झाला। यामुळे रुग्णाच्या सामाजिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर तीव्र परिणाम करत होता। सदर रुग्णाने अनेक रुग्णालयांना भेट दिली, परंतु उपचाराचा खर्च न परवडणारा असल्यामुळे रुग्णाने श्री साईनाथ रुग्णालय गाठले। अनेक वर्षांपासून या गोळ्यासह जगणाऱ्या रुग्णाची ही अवस्था पाहून व तिच्या जीवितवाला होणारा संभाव्य धोका पाहून श्री साईनाथ रुग्णालयातील डॉक्टर शस्त्रक्रिया तात्काळ करण्यास तयार झाल्या। रुग्णाला यातून माझी कशी सुटका होईल हाच एक प्रश्न सतावत होता। यासाठी त्यांनी अनेक नामांकित हॉस्पिटलचे उंबरठे झिजवले। श्री साईनाथ रुग्णालय येथे आल्यानंतर डॉक्टर पूजा सिंग यांनी त्यांची संपूर्ण तपासणी करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे धाडसी निर्णय घेतला। 3 जुलै रोजी ही जटिल शस्त्रक्रिया डॉक्टर पूजा सिंग व भूलतज्ञ डॉक्टर महेंद्र तांबे व त्यांच्या गायनिक विभागाच्या टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णाच्या जीवितवाला कोणताही धोका न होऊ देता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला 21-12-28 सेंटीमीटर आकाराचा व तब्बल 4.5 किलो वजनाचा भला मोठा गोळा एकाच वेळेस पूर्णपणे काढला। अशा प्रकारची अवघड, गुंतागुंतीची व दुर्मिळ आजारावरची शस्त्रक्रिया ही साईनाथ रुग्णालयामधील गायनिक विभागात प्रथमच सर्व टीमच्या प्रयत्नांमुळे यशस्वी पार पडली आहे व सदरचा गोळा पुढील तपासणी कामी पाठवण्यात आला आहे, असे डॉक्टर पूजा सिंग यांनी यावेळी बोलताना सांगितले। तसेच श्री साईनाथ रुग्णालय हे केवळ श्रद्धेचे नव्हे तर आरोग्य सेवेतही चमत्कार घडवणारे केंद्र ठरत असून रुग्ण पूर्णपणे बरा होऊन सुखरूपपणे घरी पोहोचला आहे। यामुळे रुग्ण व त्याचे कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही। ही संपूर्ण शस्त्रक्रिया श्री साईनाथ रुग्णालयाने पूर्णपणे मोफत केली असून या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, रुग्णालयाचे उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे, वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर मैथिली पितांबरे आदींनी डॉक्टर पूजा सिंग व डॉक्टर महेंद्र तांबे यांच्यासह संपूर्ण गायनिक व ऑपरेशन थिएटर टीमचे अभिनंदन केले। पेशेंट मेरे पास 10 डेज पहले आई थी। उसमें हुआ था कि मैं पेट में गांठ है। फिर मैंने एक बार एग्जामिनेशन करके देखा था तो 32 वीक्स तक इसका पूरा प्रॉब्लम जा रहा था। फिर सोनोग्राफी कराया। सोनोग्राफी में कोई बोल रहा ब्रॉड लिगामेंट है, मेसेंट्रिक सिस्ट है, ऐसे दिया था। एमआरआई में कंफर्म करने के लिए एमआरआई में कराया तो उसमें भी ऐसे दिया था कि ओवेरियन टॉर्जन हो गया है या फिर ओवेरियन मास जैसा है। तो फिर ठीक है, ओवेरियन टॉर्जन, मास और मेसेंट्रिक सिस्ट समझ के हमने फिर ऑपरेट करने के लिए इसको ले लिया था, क्योंकि हमारे साथ राम सर भी थे। तो मुझे इतना नहीं था कि अगर मेसेंट्रिक सिस्ट होगा तो राम सर भी ऑपरेट करने के लिए हेल्प करेंगे। फिर पेशेंट को लिया, फिर उसमें देखा था कि उसका पूरा 4.4 पूरा इतना बड़ा मास पूरा निकला था। फिर हमने उसको बायोप्सी के लिए दिया हुआ है। बायोप्सी में देख रहे हैं, मुझे जहां तक मोस्टली लग रहा है कि मेसेंट्रिक सिस्ट ही है। बाकी बायोप्सी की रिपोर्ट हमारे पास 1-2 दिन के अंदर आ जाएगी, फिर उसकी रिपोर्टिंग हम देखते हैं। बट पेशेंट को अभी काफी कंफर्टेबल फील हो रहा है। पेशेंट आराम से अपना वॉक कर रही है, चल रही है, अपना सारा काम खुद से कर रही है। तो मुझे लगता है कि काफी है, मेसेंट्रिक सिस्ट ही है। बाकी अगर कुछ और होगा तो फिर नेक्स्ट हम देख सकते हैं। माझं नाव बालाजी लक्ष्मण अंगारे, मंडळी आहे। आम्ही शेतीत काम करतोय। ते शेतीत काम करता करता ना इथे पोट दुखत होतं, त्यामुळे आम्ही हॉस्पिटलला गेलो। साधा हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळे आम्ही ते डॉक्टरने आम्हाला दुसरीकडे बाहेर पाठवलं। पुन्हा वेगळं घाटीकडे तिकडे गेलो, तिथं भरपूर पाठवलं, पण तिथं रिक्स आहे, ऑपरेशन रिक्स आहे म्हणलं, मला काही केलं नाही। पैसे बी सांगत होते, आमच्याकडे पैसे असल्यामुळं ऑपरेशन बी झालं नाही। मग एका मित्रांनी इकडे साईनाथ हॉस्पिटलला जा म्हणले, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो। इकडे आल्याच नंतर आम्हाला सगळं फ्रीमध्ये म्हणून सांगितलं। गुरुवारी ऑपरेशन झालंय, 4.5 किलोचा गोळा निघला। पेशंट बी एकदम व्यवस्थित आहे, सगळे ते गोळा आता गाठ आहे ना ती तपासायला नेलेली आहे, त्याचा आम्हाला रिपोर्ट यायचा आहे। पण सध्या पेशंट एकदम ओके आहे, काय अडचण नाही, काही नाही। हातात तिथं फिरत सगळं स्टॉप नाही, त्यांनी सर मॅडमने सगळ्यांनी सहकार्य भरपूर केलं। माझं गाव ऑपरेशन केल्यापासून आता बरं वाटतं, मी चालते फिरते आता। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 91 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता
आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।